हुशार ताईचं मन विचारात पडलं. नक्कीच काहीतरी विपरीत घडलं. उगीचच ताई मनात हसली. डोळ्यांची कडं हलकेच पुसली. दादाला सारं कळून चुकलं. आपलं येणं भलतंच चुकलं. येतो बरं ताई म्हणत दादा निघाला. भलताच प्रसंग वाढून आला. साचलेलं सारं उफाळून आलं. ढसाढसा दादाला रडूच आलं. रडतच ताई जवळ आली. दादाला ताई बोलती झाली. हे बघ दादा, रडायचं नसतं. संकट आला तर मुळीच डरायचं नसतं. सांग बरं दादा, काय घडलं? बघू दे नशीब तुझं कुठं ते दडलं. दादानं सांगितली कर्म कहाणी. म्हणाला ताईला ही जन्माची गाणी. ताई म्हणाली दादाला, दुःखात कुणीच कुणाचं नसतात अन जीवनाची गाणी गायचीच असतात. हे बघ दादा, नको आता रडू. आयुष्य हे प्यावंच लागतं. जरी असलं कडू, सगळंच काही नशिबात नसतं. थोडंफार आपलं चुकलेलं असतं. नशिबाला दोष द्यायचा नसतो. आपणच आपले नशीब असतो. वेळ आता निघून गेली म्हणून दादा परवड झाली. हे बघ दादा, घराला कोणीतरी आवरायचं असतं. तोल चाललेल्या घराला सावरायचं असतं. वेळीच तू स्वतःला आवरलं नाही अन घरातल्या गोष्टीला सावरलं नाही. तुझ्या घरातलं घडलेलं सगळं दादा मला ते ठाऊक आहे सगळं. तुला वाईट वाटेल म्हणून येणारही नव्हते अन तुझ्यासमोर दादा मी बोलणारही नव्हते. तुला पाहून दादा वाईट वाटते फार. सतत माझ्या डोळ्याला अश्रूची धार. असं वाटायचं यावे मी धावूनच लगेचच. थांबे मी अवस्था पाहून. मी पडते लहान, काय मी बोलू. पण अंतरीचे बोल कुठे मी बोलू. जे जे घडले ते वाईटच घडले. पण त्याला सगळ्यांचेच वागणेच नडले. वहिनीने गृहिणीपणा सोडला. तिचा स्वभावच कारण घडला. मान आदर नव्हता घरात, जे घरात तेच दारात. पोरावर नव्हता धाक कोणाचा, ना मनाचा ना जनाचा. तुझं नव्हतं काहीच चालत, म्हणूनच दुःख दारिद्र्य आलं चालत. वहिनी वागली वैर, नातेवाईकाशी धरलं तिनं वैर. एक एक करत नातेवाईक दूर झाली. म्हणूनच दैना तुझ्या नशिबी आली. दादा, तुझं एकच चुकलं. तू हे सगळं वेळीच नाही ठेचलं. याला फक्त वहिनीच जबाबदार. गृहिणीची जबाबदारी नाही पाडली तिने पार. उधळपट्टी पैशाची तिनेच केली. संसाराची गाडी दैन्यपथावर तिनेच नेली. पोरांना जाब कधी तू विचारलाच नाही. काय करता तेही विचारले नाही. करणी सगळी त्यांची, पण दोषी तूच ठरतो. पाप ते करतात, फेड मात्र तू करतो. बाईनं स्वेर कधीच वागायचं नसतं. रूढी परंपरेच्या बंधनात राहायचं असतं. वहिनीनं सगळं उद्ध्वस्त केलं, पण जिनं तुझ्या नशिबी आलं. पुरुषांनाच धाक संसारात ठेवायचा असतो, नाही तर दादा संसार फसतो. आज दादा तुझं तेच झालं जे तुझ्या लक्षात कधीच नाही आलं. पुरुषांनी वेळीच सावध व्हायचं असतं. कोणत्या मनाला आवरायचं असतं. तुझा त्याग, तुझा संयम, तुझी वृत्ती ठाऊक आहे मला. पण कशाने काय होत असतं हे समजलंच नाही तुला. वेळीच तू हे सावरलं असतं तर आजचं जिणं पदरी आलंच नसतं. दादा, घर म्हणजे सिमेंट वाळूची इमारत नसते. प्रेम शिस्त याची गरज असते. घरातलं बाहेर अन बाहेरला आत यायला जायला उंबरठा जबाबदार असतो. कर्त्यांनी दुर्लक्ष केले तर उंबरठा मात्र जबाबदार नसतो. दादा, तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला अन आज तो तुझ्या संसारावर बेतला. 2 पोरं दोन्हीही गुंड, पोरीनं काढली अब्रूची धिंड.
तरीही वहिनीला पश्चाताप नाही. तुझी तर तिला काळजीच नाही. एकच सांगते तेवढंच खरं, संसारात बाईचं असं वागणं नसतं बरं. थांब दादा, आपण जेवण करू, पुढचा काहीतरी विचार करू. नको ताई जेवण नको, जातो मी घरी. आता हेच शेवटचं येणं ताई तुझ्या घरी. वाईट नको वाटून घेऊ, सुखी राहा तू. दादा इथं आला होता, सांगू नको तू. माफ कर ताई, दुःखी केलं तुला. काय करू ताई, तुझी आठवण आली मला. काय म्हणतोस दादा, तू ताई ना मी तुझी. जसा तू रडतो तीच अवस्था माझी. पूस डोळे आता, 2 घास खाऊ, हलके हलके सारं आपण विसरून जाऊ. एवढं का सोपं ते विसरून जायला? जग आता उठेल सारे बघ खायला. कुणी काही घेत नसतं, कुणी काही देत नसतं. दुःख सारं आपलं आपलंच असतं. म्हणायला नाती सगळी कुणी कुणाचं नसतं. आपलं नशीब आपल्यालाच भोगायचं असतं. जा दादा, जा घरी. ती वाट पाहत असेल. खात्री आहे मला, ती रागवलेली नसेल. पसरलेलं आवर आता, नको लावू वेळ. वेड्या, हाच तर आहे संसाराचा. तुला तुला गोष्ट सांगते, ऐकतोस ना? भाऊ, एक होता काऊ आणि एक होती चिऊ. चला तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.